नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ. यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, आम्लपित्त, GERD, H. पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा, पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजाराच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत. तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी. पोटाच्या आजाराची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना पेशंट दवाखान्यामध्ये येतो. हातामध्ये तपासण्यांच्या फाईलचा गट्टा असतो. पेशंट समोर बसल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते म्हणजे पेशंट मानसिकदृष्ट्या खूप खचलेला आहे आणि थकलेला आहे. किंवा मला पोटाचा काय त्रास आहे हे सांगण्यापेक्षा डॉक्टर पोटाच्या त्रासामुळे आता जगण्याचीच इच्छा नाही असे डायरेक्ट सांगून मोकळा होतो. या व्हिडिओमध्ये समजून घेऊया जुनाट पोटाच्या आजारामध्ये मानसिक स्वास्थ्य का ढासळते आणि त्याची प्रक्रिया काय असते. पेशंटला त्रास मात्र पोटाचा आहे, परंतु माझे मानसिक स्वास्थ्य का ढासळलेले आहे, मी प्रचंड का निराश झालो आहे, मी खूप अशक्त का आहे, हा प्रश्न अतिशय छळत असतो. किंवा पोटाच्या आजाराचा आणि मेंदूचा नक्की काय संबंध आहे हा सतत विचार करून सुद्धा पेशंट आणखी जास्त अस्वस्थ होतो. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा. आपल्या मित्र परिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये पोटाच्या आजारामुळे ज्यांचे मानसिक स्वास्थ्य पूर्ण ढासळलेले आहे अशा पेशंटला नक्की शेअर करा. तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा. जुनाट पोटाच्या आजारामध्ये रात्री शांत झोप लागत नाही. झोपेत सुद्धा मेंदू सतत चालूच आहे आणि त्यामुळे मग सकाळी झोपेतून उठल्यानंतर जो उत्साह पाहिजे तो उत्साह अजिबात नाही. किंबहुना अंथरुणात उठायलाच नको, तसेच पडून राहावे म्हणून काही पेशंट सकाळी 9-10 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये लोळत पडलेले असतात. आज संडासला साफ होण्याचे समाधान मिळेल का नाही, किंवा त्यानंतर पटकन आंघोळ करावी आणि कामाला लागावे असे वाटत नाही. जेवताना खाण्याची इच्छा नाही तरी पण खाऊ जास्त होते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल का, माझे पोट बिघडेल का हा प्रश्न मनामध्ये आहे. दिवसभर जळजळ आहे, मळमळ आहे, पोटामध्ये जडपणा आहे, गच्चपणा आहे. त्यामुळे मन दिवसभर निराश आहे, अस्वस्थ आहे. त्याचबरोबर बाहेर किंवा परगावी गेलो तर पोट बिघडेल का, मीटिंगमध्ये असताना पोटात गॅस तयार होईल का, प्रवासामध्ये असताना मला संडासला जावे लागेल का, किंवा मला टॉयलेट उपलब्ध होईल का, असे सगळे प्रश्न मनामध्ये 24 तास असतात. किंवा गेले कित्येक वर्ष मला पोटदुखीचा त्रास आहे, अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार झाले तरी पण पोटदुखीचा त्रास पूर्ण बरा नाही. आता ही पोटदुखी मला आयुष्यभर छळणार आहे असा सततचा विचार. या सर्व पोटाच्या त्रासामुळे आत्मविश्वास पूर्ण ढासळलेला आहे. मन पूर्ण नाजूक आणि हळवे झालेले आहे. मग त्यामुळे सतत रडायला येते. त्याचबरोबर मला कोणतीही जबाबदारी नको, काहीतरी नवीन करावे अशी बिलकुल इच्छा नाही. प्रवासाचा किंवा बाहेरगावी जाण्याचा अजिबात आत्मविश्वास नाही. एकंदरीत पोटाच्या त्रासामुळे जगण्याचीच इच्छा नाही. पोटाच्या त्रासामध्ये मानसिक स्वास्थ्य का ढासळते. ज्या वेळेला पोटाचा आजार जुनाट असतो त्यावेळी जळजळ, मळमळ अशा आम्लपित्ताच्या तक्रारी, त्याचबरोबर आतड्याला सूज येऊन पोटदुखीच्या तक्रारी आणि बरोबरीने गॅसेस व संडासच्या तक्रारी असतात. आणि भरीसभर म्हणून ज्या वेळेला पोटाचा आजार जुनाट झालेला असतो त्यावेळेला मानसिकतासुद्धा पूर्ण ढासळलेली असते. अशावेळी पेशंटचा प्रमुख आजार तर पोटाच्या संदर्भातीलच आहे. मग पेशंटमध्ये मानसिक लक्षणे काय येतात हा प्रश्न पेशंटला अतिशय छळत राहतो.
आणि भीती व नैराश्य या मानसिक लक्षणामुळे होणारा त्रास सहन करावा लागतो. म्हणून जुनाट पोटाच्या आजारामध्ये मानसिक लक्षणे काय येतात हे समजून घेताना मुद्दा क्रमांक 1, गट इज अ सेकंड ब्रेन. पोटाला दुसरा मेंदू असे सुद्धा म्हटले जाते, कारण आपल्या आनंदाच्या, सुखाच्या किंवा दुःखाच्या आणि त्रासाच्या जेवढ्या भावना आहेत त्या भावना तयार करणारे सर्व हार्मोन्स किंवा केमिकल्स जसे मेंदूमध्ये तयार होत असतात तसेच ते सर्व हार्मोन्स पोटामध्ये सुद्धा तयार होत असतात. त्यामुळे ज्या वेळेला पोटाचा आजार होतो, आतड्यामध्ये आम्लपित्त साठून राहते किंवा अर्धवट पचलेले संडासचे मटेरियल साठून राहते किंवा आतड्याच्या त्वचेला सूज येते, त्यामुळे मग जेवढे आतड्यामध्ये तयार होणारे हार्मोन्स असतात ते सर्व हार्मोन्स बिघडतात आणि त्यामुळे पेशंटच्या मनामध्ये अतिशय भीती, तीव्र नैराश्य, डोक्यामध्ये अतिविचार, सतत काळजी आणि चिंता राहायला लागते. किंबहुना पोटाचे आजार असताना तीव्र मानसिक लक्षणे असणे म्हणजे पोटाचा आजार जुनाट आणि जास्त तीव्रतेचा आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. मुद्दा क्रमांक 2, आपल्याला आनंदी ठेवणारे जे हॅपी हार्मोन्स असतात त्यापैकी सर्वात मुख्य हार्मोन म्हणजे सेरोटोनिन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सेरोटोनिन हार्मोन आतड्यामध्येच 90% तयार होते व मेंदूमध्ये फक्त 10% तयार होते. त्यामुळे ज्या वेळेला पोटाचा आजार जुनाट होतो आणि आतड्यामधील आम्लपित्तामुळे किंवा आतड्याला सूज आल्यामुळे आतड्यामध्ये तयार होणारे हे सेरोटोनिन हार्मोन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे पोटाच्या आजाराचा पेशंट अतिशय दुःखी, कष्टी होतो, कायम मरगळल्यासारखे वाटते, पेशंट सतत तंद्रीत असल्यासारखा असतो. किंबहुना सेरोटोनिन लेवल कमी झाल्यामुळे पोटाच्या आजाराचा पेशंट आनंदी होऊच शकत नाही. हे अतिशय महत्त्वाचे शास्त्रीय सत्य आहे. मुद्दा क्रमांक 3, जुनाट पोटाच्या आजारामध्ये अतिशय तीव्रतेचा आम्लपित्ताचा त्रास आहे. गेले अनेक वर्ष सतत पोट दुखत आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे लक्ष फक्त पोटामध्येच आहे. अनेक वर्ष उपचार सुरू आहे आणि तरीसुद्धा पोटाचा त्रास बरा करण्यास विशेष यश आलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये पेशंटच्या मनामध्ये हे कधी बरे होणार किंवा हा आजार बरा होऊ शकतो का, मी माझे नॉर्मल आयुष्य जगू शकतो का, का माझं आयुष्य संपलं आहे, असे अतिशय नकारात्मक आणि त्रासदायक विचार सुरू होतात. म्हणजेच जुनाट अनेक वर्षाच्या पोटाच्या त्रासामुळे पेशंटची मानसिकता पूर्ण नकारात्मक झालेली असते आणि त्यामुळे मग जगण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नसते. मुद्दा क्रमांक 4, पोटाच्या आजारामुळे पेशंटला संडासच्या तक्रारी असतात. वारंवार संडासला जावे लागते, किंबहुना वारंवार जुलाब होणे किंवा उलट्या होणे, तीव्र पद्धतीने डोके दुखणे असे कधीही घडणाऱ्या तक्रारी असतात. याचा परिणाम म्हणून मग पोटाच्या आजाराचा पेशंट बाहेर जाणे टाळतो, लोकांच्या मध्ये बसायला तो घाबरत असतो, त्या पेशंटचे कामामध्ये लक्ष लागत नाही. या गोष्टीचा परिणाम म्हणून पेशंट एकाकी पडलेला असतो. त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढासळलेला असतो. पेशंटच्या अनेक वर्षांच्या तक्रारीमुळे त्याचे कुटुंबीय सुद्धा खूप वैतागलेले असतात. त्याचा परिणाम सुद्धा पेशंटच्या मनावरती झालेला असतो. अर्थातच पेशंटचे मानसिक स्वास्थ्य आणखी जास्त ढासळते. सर्वात शेवटी महत्त्वाचे, ज्यावेळी पोटाचा आजार जुनाट असतो, दीर्घकाळापासून आम्लपित्त किंवा आतड्याची सूज किंवा संडासच्या तक्रारी असतात, अशा वेळेला आतड्यामध्ये तयार होणारे सर्व हार्मोन्स बिघडतात आणि त्यामुळे पोटाच्या आजारामध्ये भीती, तीव्र नैराश्य, अतिविचार आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण थकल्यासारखे होते आणि पेशंटला जगण्याचा उत्साह किंवा इच्छा राहिलेली नसते. यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे.
पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, ॲट पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 9011 2619 20 किंवा 8855 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.